तुमचे संबंध कसे होते किंवा कसे आहेत याबद्दलही कुतूहल आहे. और माय डिस्क्रिप्शन फॉर हिम. हा हा की माझे संबंध कसे कसे आहेत त्यांच्याशी संबंध. उद्धव ठाकरे ज्यांच्या बरोबर तुम्ही कधी काळी होतात, आज कसे आहेत संबंध? माझे आजही तेवढेच चांगले संबंध आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक अतिशय सुसंस्कृत व्यक्तिमत्व हे माझं माननीय उद्धव साहेबांविषयीचं मत आहे. ते आजही कायम आहे आणि माझे संबंध आज तेवढेच चांगले. दादा, अजित दादा कसे होते शेवटच्या काळात? कारण असं एक मानलं जायचं की तुम्ही म्हणजे दादांचे, आणि नंतर महाराष्ट्रानं बघितले तुमचं आणि दादा. खरं तर मागच्या 4-6 महिन्यामध्ये खूप रेग्युलरली मी दादांच्या संपर्कात पुन्हा होतो आणि एक फार जिव्हाळ्याचे संबंध होते. म्हणजे मागच्या 18 तारखेला सुद्धा आम्ही एका नेत्याच्या घरी दोघे एकत्र जेवायला पुण्यातही भेटलो होतो. किंवा या सगळ्या जे मी मगाशी म्हणालो त्या पद्धतीनं या सगळ्या उमेदवाऱ्या आणि या सगळ्या गोष्टी ठरवताना सुद्धा. त्यामुळे मी म्हणतो ना की दादांचं नसणं, फॉरगेट अबाउट पॉलिटिकल, पण इट्स अ पर्सनल लॉस फॉर एव्हरी पर्सन इन पॉलिटिक्स और महाराष्ट्रातलं. म्हणजे मला आठवतं की दादांनी पहिल्यांदा जेव्हा काम केलं होतं ना तेव्हा मी MBBS मध्ये होतो. अच्छा. आणि माझे वडील नोकरीला होते आणि वडिलांचे काम घेऊन गेलो होतो आणि काम होणार म्हणून दादांनी मला तोंडावर सांगितलं होतं. मला कुणाचाही वशिला लागला नव्हता, मला कुणासाठीही हे करावं लागलं नव्हतं. दॅट वॉज दादा. तेवढा तो रिस्पेक्ट आणि या सगळ्या गोष्टी या कायम दादांविषयी. शरद पवार साहेब प्रेरणा आहेत. साहेब प्रेरणा आहेत. साहेब पवार साहेब म्हणजे नेव्हर से डाय ॲटिट्यूड आहे. म्हणजे संघर्ष योद्धा जे म्हटलं जातं ना, जेव्हा तुम्ही कधी निराश होता आणि पुन्हा लढायची प्रेरणा हवी असते ना, तेव्हा फक्त एकदा शरद पवार साहेबांकडे बघावं आणि आपोआप तुमचं रक्त सळसळायला लागतं, तुम्ही लढायला तयार होता. सुप्रियाताई ताई, माझं कायम असं म्हणणं आहे की पार्लमेंटमध्ये और विशेषतः दिल्लीच्या राजकारणामध्ये एक फार महत्वाचं नाव आहे आणि एक बहिणीच्या आपुलकीनं सगळ्यांना सांभाळून घेणं असेल आणि तितकंच रेझर शार्प डिसिजन असेल आणि तेच असताना विचारधारेवरची पक्की मांड असेल. हे सगळं युनिक कॉम्बिनेशन मला वाटतं ताईंकडे. आणि येस, रिलेशन्स जर तुम्ही ताईंशी विचाराल तर हो, एक हक्कानं विश्वासानं व्यक्त होण्याची जागा जर असेल तर ती माझ्यासाठी सुप्रियाताई आहे. आता पुढच्या काळात महत्वाचं ठरू शकतं म्हणून सुनेत्रा वहिनी. वहिनीशी माझा फार जास्त परिचय नाहीये. हो, ओळख माझी अनेकदा आहे. मी अनेकदा बारामतीत गेलो त्यामुळे अनेकदा माझी ओळख आहे. त्यामुळे माझे त्यांच्याशी जे काही संबंध आहेत ते आपण ज्याला एक दादांच्या थ्रू असं असणारा जो एक अँगल आहे तसेच जास्त आहे. त्यामुळे त्याविषयी मी फार जास्त कमेंट आत्ताच करू शकणं हे शक्य नाही. पण जेवढा माझा संबंध त्यांच्याशी, जेवढे माझे रिलेशन्स आहेत, येस, ते नक्कीच तितकेच चांगले आहेत. सुनील तटकरे. तटकरे साहेबांशी पॉलिटिकली आम्ही एकत्र काम केलेलं आहे आणि त्यांचं एक स्वतःच एक राजकारणाची एक पद्धत आहे. रायगड जिल्ह्यावरचा त्यांचा असणारी एक कमांड ही नक्कीच वेगळी आहे. आणि मी कायम असं म्हणतो, राजकारणात कधीच कुणाच्या बांधाला बांध नसतो आणि त्यामुळे रादर मला असं आठवतंय की तटकरे साहेबांची गोड आठवण पण माझ्याकडे आहे की शिवपुत्र संभाजी या महानाट्याचे जेव्हा प्रयोग केले होते तर तटकरे साहेब हे ऑर्गनायझर होते. पण त्यांच्यामधलं एक माणूस हा मला त्यावेळी दिसला होता की तटकरे साहेबांनी त्या महानाट्याच्या प्रयोगानंतर एकदा मिठी मारली होती. सो कसं असतं की तुमच्या भूमिका काही वेगळ्या असू शकतात पण त्यांनी तुमच्या वैयक्तिक संबंधांवर परिणाम येण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. नक्कीच. आपले खूप खूप धन्यवाद. बरीच प्रश्न विचारली आम्ही तुम्हाला, तुम्ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. उत्तरं देताना